हाय एव्हरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स. मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो अकॅडमी ऑफ सायन्समध्ये. मुलांनो, आता एक्झामचे दिवस आलेले आहे आणि त्याच एका गोष्टीमुळं मी तुमची पूर्णच्या पूर्ण असलेल्या चॅप्टरची रिव्हिजन करून देतो आहे. ठीक आहे, आणि त्याच अनुषंगाने आज मी घेऊन आलो आहे प्रॅक्टिस सेट नंबर 15.1. ठीक आहे, आणि बघा 15.1 सर्वात इझी चॅप्टर आपल्याला पाहायसाठी मिळतो. हा जो काही असलेला एक्झरसाइज जी आहे ही प्रॅक्टिस सेट आहे, सर्वात इझी पाहायसाठी मिळते. आणि बघा विदिन 10 मिनिट्स आपण या एक्झरसाइजला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आज मी तुम्हाला इथे सांगणार आहोत. ठीक आहे, चला बघूया प्रॅक्टिस सेट 15.1. ठीक आहे, इफ द बेस ऑफ अ पॅरलोग्राम इज 18 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 11 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. ठीक आहे, बघा एरिया आपल्याला काढायचा आहे. कशाचा? तर बघा पॅरलोग्रामचा एरिया आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, सो द एरिया ऑफ पॅरलोग्राम इज काय असायला पाहिजे सांगा. तर बघा बेस इंटू हाईट म्हणजेच काय होणार, एरिया ऑफ द पॅरलोग्राम. ठीक आहे, आणि म्हणून मी इथे बघतो आहे एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम. ठीक आहे, बघा हा इक्वल्स टू मी काय करणार, तर बघा इथे मी बघतो आहे बेस इंटू काय करणार बेटा, इथे मी हाईट करणार आहे बेटा. ठीक आहे, बघा इन शॉर्ट मध्ये मी पूर्णच्या पूर्ण इथे तुम्हाला इथे आन्सर लिहून देतो आहे. ठीक आहे, मग मला सांगा इथे काय दिले आपल्याला, 18 इथे बेस दिला आहे. ठीक आहे, आणि नंतर बघा हाईट आपल्याला दिली आहे 11. ठीक आहे, सो मला सांगा 18 इंटू 11 काय असायला पाहिजे सांगा बरं इथे. ठीक आहे, बघतोय आपण 18 10 जा 180. ठीक आहे, आणि प्लस मध्ये पुन्हा एकदा 18. ठीक आहे, सो आपल्याला आन्सर पाहायसाठी मिळणार 198. बघा सेंटीमीटर मध्ये आहे सगळे, म्हणून मी इथे लिहिणार सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे, सो आपला आन्सर इथे पाहायसाठी मिळणार 198 सेंटीमीटर स्क्वेअर. कुणाचा आन्सर आहे, एरिया ऑफ द पॅरलोग्राम. ठीक आहे, बघा किती इझी आपल्याला पाहायसाठी मिळते. नंबर सेकंड आपण बघूया की कशा प्रकारे आपण बघणार याला. इथे असेला एक सेकंड प्रॉब्लेम. ठीक आहे, सेकंड प्रॉब्लेम मध्ये मी जातो आहे. सेकंड प्रॉब्लेम मध्ये दिलाय आपल्याला इफ द एरिया ऑफ पॅरलोग्राम. ठीक आहे, बघा आता आपल्याकडे फॉर्म्युला काय होता, एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम. ठीक आहे, आपण बघतो आहे एरिया ऑफ पॅरलेलोग्राम मीन्स काय असणार, बेस इंटू काय असायला पाहिजे, हाईट असायला पाहिजे. ठीक आहे, तर बघा तीन क्वांटिटी आहे, एक तर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, नंबर सेकंड आहे बेस ऑफ अ पॅरलेलोग्राम, आणि बघा हाईट ऑफ द पॅरलेलोग्राम. ठीक आहे, तीन मधून कोणत्या तरी दोन दिल्या असणार आणि बघा एकाला आपल्याला फाइंड करायचं आहे. बघूया आता सेकंड नंबरचा क्वेश्चन. नंबर फर्स्ट, इफ द एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम. बघा एरिया ऑफ पॅरलेलोग्राम दिला आहे तर किती आहे सांगा मला इथे, 29.6 आपल्याला एरिया दिलेला आहे. ठीक आहे, नंतर अँड इट्स बेस इज 8 सेंटीमीटर. बघा बेस दिला आहे 8 सेंटीमीटर इंटू आपल्याला काय करायचं आहे, फाइंड इट्स हाईट. ठीक आहे, हाईटला मला इथे फाइंड आउट करून द्यायचं आहे. ठीक आहे, म्हणून मी इथे लिहितो बेटा काय करणार इथे मी आता बघा जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर डिवाइड मध्ये घेऊन या. सो 29.6 अपॉन मध्ये जर मी 8 करतो आहे तर मला इथे हाईट मिळालेली आहे. ठीक आहे, चला बघूया इथे पॉईंट काढून घ्या. इथे मी 0 देतो आहे. ठीक आहे, आणि बघा 80 ने आपल्याला इथे डिवाइड करायचं आहे आणि डिवाइड करते वेळेस मी काय करणार, 2 ने डिवाइड केलं तर 40, इकडे 2 ने डिवाइड केलं तर बघा इथे 100 प्लस इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार किती, 48. ठीक आहे, 148 आपल्याला पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, पुन्हा 2 ने डिवाइड केलं तर 20, इकडे आपल्याला पाहायसाठी मिळणार 174. बघा 74 इथे आन्सर आपल्याला पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, पुन्हा डिवाइड करतो 2 ने तर बघा इथे 10, इकडे आपल्याला पाहायसाठी मिळणार 37. ठीक आहे, जमेल इथपर्यंत. म्हणून h इक्वल्स टू मिळणार 37 अपॉन मध्ये 10 इक्वल्स टू बघा 3.7 बघा सेंटीमीटर हाईट आपल्याला पाहायसाठी मिळणार. क्वेश्चन नंबर सेकंड इथे सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे, जे तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, जमेल इथपर्यंत. नंबर